मोठं नुकसान झालंय त्यामुळे बळीराजाचा आक्रोश पाहायला मिळतोय। मदतीचं आवाहन बळीराजा करतोय, पाहूयात। सिंदफणा नदीला आलेल्या पुराचा बीडच्या नाथापूर गावाला फटका। पिकं पाण्याखाली गेली, शेतकरी संकटात। काय खायचं, कसं जगायचं असा प्रश्न। शेतकऱ्याला धीर देण्याचं काम करा। पिकातील पाण्यात बसून शेतकऱ्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती। परभणीच्या गंगाखेडमधील खळी परिसरातील शेतात पाणी साचलं आणि त्यामुळे मोठं नुकसान। शेतकऱ्यांकडून सरकारकडे मदतीची मागणी। पाण्यामध्ये पोहून मदत करण्याची शासनाकडे मागणी। अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकलं सोयाबीन पीक। पावसामुळे खराब झालेलं सोयाबीन आणि कपाशी टेबलावर फेकत सोयाबीनवर ओतलं पाणी। अतिवृष्टीमुळे पैठणच्या सांगतपुरीतील विक्रम खेडकर यांच्या मोसंबी बागेचं अतोनात नुकसान। झाडांवरील काढणीला आलेली फळं अचानक खराब होऊन गळत असल्यानं शेतकरी संकटात। बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीचा फळबागांना मोठा फटका। बागपिंपळगावमध्ये शेतकऱ्यांचा चिखलात लोळत आक्रोश, तर ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची ही मागणी। हिंगोलीमध्ये पीक विमा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड। रयत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड। पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर न पोहोचल्यानं शेतकरी संघटना आक्रमक। माढ्याच्या दारफळमध्ये नदीच्या पुरामुळे 4 दिवसांपासून घराच्या छतावर अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश, तर एनडीआरएफ पथकाच्या सहाय्यानं नागरिकांना बाहेर काढलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील उंदरवाडीसह 8 ते 10 गावातील हजारो नागरिक स्थलांतरित नागरिकांची माढा शहरातील जगदाळे हॉलमध्ये करण्यात आली व्यवस्था। आवश्यक साहित्य घेऊन शेकडो नागरिक निवारा केंद्रात दाखल। 15 दिवसात पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, तर 15 दिवसांमध्ये मदत न मिळाल्यास पवारांची राष्ट्रवादी बीडमध्ये मोर्चा काढेल। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर दिला इशारा।